राज्य सरकार लाडकी बहीण लाडका भाऊ यांसारख्या योजना राबवित असताना राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत विभागातील सुमारे 5000 कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे एसटी बस सेवा पूर्णतः विस्कळीत झाली। मंगळवारी सकाळपासून आंदोलकांनी आगारातून एकही बस बाहेर पडू दिली नाही। परिणामी पुणे, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घेणे भाग पडले आहे। मी योगेश लिंगायत, संयुक्त कृती समिती पंचवटी आगारामध्ये आमच्या पगारवाढीच्या संदर्भात धरणे आंदोलन आज सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आजपासून धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे। यामध्ये आमची प्रमुख मागणी आमच्या शासनाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्याचा देखील पगार झाला पाहिजे। त्याचप्रमाणे आमचे कॅशलेस मेडिकल सुविधा आम्हाला लागू झाली पाहिजे। आमचं 2016 पासून महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि तसाच इन्क्रिमेंटचा फरकाची रक्कम ही महामंडळाने देय असताना देखील आम्हाला अजून देखील दिलेली नाही। अशा 16 ते 17 प्रमुख मागण्या आमच्या या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमचं 9 तारखेलाच 9 ऑगस्ट रोजी आंदोलनाची नोटीस दिलेली होती। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन 15 दिवसात तुमचा प्रश्न आम्ही निकाली काढू, आम्हाला 20 तारखेपर्यंत मुदत द्या आणि 20 तारखेला तुमची चर्चा करून तुमच्यावर निर्णय देण्यात येईल। परंतु आज 20 तारीख उलटून या 31 तारीख गेली, 1 तारीख आली। आजचं आमचं 3 तारखेचं धरणे आंदोलन सुरू झालं तरी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची म्हणा किंवा या एसटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नांकडे बघितलं नाही। म्हणून या आमच्या सर्व तमाम एसटी कर्मचाऱ्यांची भावना आहे की मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण योजना राबवता येते, लाडके भाऊ त्यांच्याकडे लक्ष देता येतं। आता नव्यानेच त्यांनी लाडके ज्येष्ठ नागरिक ही देखील योजना त्यांना आणायची आहे। तर मुख्यमंत्री साहेबांना आमच्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांची विनंती आहे का शिंदे साहेब तुम्ही या लालपरीला देखील आमची लालपरी लाडकी लालपरी म्हणून घोषित करा आणि हा जो तिच्या लालपरीचा सेवक आहे त्याला देखील लाल परीचा लाडका लाल सेवक म्हणून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्याचं वेतन आज तुम्ही करून द्या, एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इंगळे, प्रादेशिक सचिव, नाशिक विभाग, नाशिक पंचवटी आगारात। साहेब, आम्ही गेल्या 2 महिन्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक आगारात जन आक्रोश मोर्चा काढतोय। प्रत्येक आगारात घंटानाद सगळे आंदोलन झाले। 9 आणि 10 तारखेला सुद्धा मुंबई येथे आझाद मैदानात धरणे आंदोलन धरले। परंतु या शासनाला या कर्मचाऱ्यांची जाण नाही, त्यांना वेळ नाही। त्यांचे लाडका बहीण लाडका भाऊ सगळ्या योजना चालू आहे, परंतु या एसटी कामगारांकडे त्यांना बघण्यास वेळ नाही। त्यांनी आम्हाला वेळ देऊनसुद्धा 20 ऑगस्टची अंतिम तारीख दिली असतानासुद्धा आमच्याशी त्यांना चर्चा करण्याची वेळ नाही। कालपासून आमचे संयुक्त कृती समितीचे सर्व नेते मुंबईमध्ये बसून आहे। त्यांनी आत्ता जरी फोन केला असता तरी आत्ता मिटिंगला आमचे नेते जायला तयार आहे, परंतु शासनाला वेळ नाही आणि त्यामुळे कामगार खूप गांजलेला आहे। कोणत्या परिस्थितीत काम करतोय, नाईट आऊटला गेला तर त्याला झोपायची व्यवस्था नाही आणि पगार वेळेवर होत नाही। ही मोठी शोकांतिका आहे। गेल्या 2 महिन्यापासून लढा देऊन सुद्धा कामगारांकडे शासनाला बघण्याचा वेळ नाही, ही मोठी शोकांतिका आहे। म्हणून सर्व कामगार कोणत्याही कामगाराला बोदरेशन न देता स्वतः कामगार स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सहभागी झाला आहे आणि हा लढा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत असाच चालू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।